नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा साध्या सोप्या अशा मराठीमध्ये सलग अर्थ असणाऱ्या व्हिडिओंना आपण सर्वजण जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या मालिकेमध्ये आज आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा अर्थ पाहूया. 6व्या अध्यायाची सुरुवात करण्याआधी संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येथे श्रोत्यांनी श्रवणेंद्रियांची मदत न घेता केवळ मनाच्या सामर्थ्यानंच विषयाचा उपभोग घेतला पाहिजे. शब्दाचं आवरण दूर केलं पाहिजे आणि आतील ब्रह्मरूपाला आलिंगन दिलं पाहिजे. मग त्या ब्रह्मरूपाशी एकरूप होऊन अक्षय सुखांमध्ये रंगून जावं. श्रोत्यांच्या अंगी जर असे कोमल भाव येतील तरच या श्रवणाचं सार्थक होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मफळाची आशा न करता जो विहित कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी होय. जो अग्निहोत्राचा आणि विहित कर्मांचा त्याग करून निष्क्रिय होतो तो संन्यासी किंवा योगी नाही. संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात, ज्याप्रमाणे पृथ्वी कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता वृक्षवल्लींना जन्म देते, पण त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या फळधान्याची अपेक्षा देखील करत नाही, त्याप्रमाणे जो कुळधर्माच्या परंपरेला अनुसरून योग्य काळी योग्य कर्म करतो पण अहंकार न बाळगता आणि मनाला आसक्तींचा स्पर्श न होऊ देता ती कर्म करतो, तोच खरा कर्मयोगी आहे, तोच संन्यासी आहे आणि निसंशय तोच खरा योगीराज आहे. अरे अर्जुना, ज्याला खऱ्या अर्थानं संन्यास म्हणतात तो योगच आहे असं तू समज. कारण कर्मफळांची आसक्ती टाकल्याशिवाय कोणीही योगी होऊ शकत नाही. संन्यास म्हणजे केवळ गृहस्थाश्रमाचा त्याग करून भगवे कपडे परिधान करून हिमालयात जाऊन बसणं नव्हे. तिथे जाऊनही ज्यांच्या मनात काही संकल्प, काही इच्छा, काही अपेक्षा राहिल्या असतील तर त्यांना संन्यासीही म्हणता येणार नाही आणि योगी देखील म्हणता येणार नाही. ध्यानयोगाच्या पर्वतावरचं शिखर गाठण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला विहित कर्माचं आचरण हेच एकमेव साधन आहे आणि योगारूढ झाल्यावर शांततायुक्त सर्व कर्मसन्यास हे कारण परमेश्वर प्राप्तीसाठी सांगितलं आहे. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सर्वसामान्य मनुष्याला शिखरावरचा मुनी होण्यासाठी काय तयारी करावी लागते हे सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योगरूप पर्वताचं शिखर गाठायचं असेल तर कर्मयोगाच्या पायऱ्या चढाव्या लागतील. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान या त्या पायऱ्या आणि शिखरावर जी असते ती समाधी. जेव्हा एखादा योगी इंद्रियांच्या भोगांमध्ये आसक्त होत नाही, कर्मांमध्येही आसक्त होत नाही आणि सर्व संकल्पांचा त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ असं म्हटलं जातं. स्वतःच स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला अधोगतीला नेऊ नये, कारण आपण स्वतःच आपला मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू देखील आहोत. ज्यानं विचारयुक्त आणि विवेकपूर्ण चित्तानं स्वतःला जिंकलं आहे तो स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो स्वतःच स्वतःशी शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. ज्यानं आपलं मन जिंकलं आहे, जो शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान यांच्यामध्येही निर्विकार असतो, शांत असतो, परमात्मा आत्मभावानं सदैव त्याच्या जवळच असतो. ज्याचं अंतःकरण ज्ञानविज्ञानानं तृप्त झालेलं आहे, जो निर्विकार आहे, जितेंद्रिय आहे, ज्याला दगड, माती आणि सोनं हे सर्व काही समान आहे, अशा योग्याला सिद्धयोगी म्हटलं जातं.
हितचिंतक, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्यायोग्य व्यक्ती, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समबुद्धी ठेवणारा योगी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. आत्मज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या योग्यानं एकांतवास स्वीकारून आपलं चित्त, शरीर यांचं नियमन करून निरीच्छ परिग्रह रहित होऊन चित्ताला अखंड समाधीमध्ये स्थिर करावं. शुद्ध जागी, फार उंच नाही, फार सखल नाही अशा ठिकाणी दर्भावर मृगाजीन आणि त्याच्यावर वस्त्र अंथरून तयार केलेलं स्थिर आसन स्थापित करून त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांना जिंकून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. शरीराचा मध्यभाग, मस्तक आणि मान सरळ रेषेत आणि स्थिर ठेवून स्वतःच्या नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून अन्य कोणत्याही दिशांकडं न पाहता बसावं. योग्यानं शांत चित्तानं निर्भय होऊन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून मनाचं संयमन करून माझ्या ठिकाणी चित्त ठेवून केवळ माझाच ध्यास ठेवून बसावं. अशा प्रकारे चित्ताचं नियमन केलेला, सर्व काळ मनाला योगयुक्त केलेला योगी जिचं पर्यवसन मोक्षामध्ये आहे आणि जी माझ्या स्वरूपाविषयी आहे अशी परमशांती मिळवतो. अरे अर्जुना, अतिशय खादाड माणसाला किंवा अगदी काहीही न खाणाऱ्याला, त्याचप्रमाणे अधिक झोप घेणाऱ्याला किंवा मुळीच झोप न घेणाऱ्याला योग साध्य होत नाही. ज्याचा आहार विहार परिमित आहे, कोणतंही कार्य करताना ज्याचं वागणं नियमित आहे, ज्याची निद्रा आणि जागृती मर्यादित आहे, त्याचा योगाभ्यास दुःखाचा नाश करणारा होतो. जेव्हा नियमन केलेलं योग्याचं चित्त आत्मस्वरूपामध्येच स्थित होतं, सर्व विषयांपासून निरीच्छ आणि तृषाशून्य होतं, तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असं म्हणतात. ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या जागी ठेवलेल्या दिव्याची ज्योत कंपायमान होत नाही, अगदी तीच उपमा चित्ताचा निरोध करून आत्मसमाधीचं अनुष्ठान करणाऱ्या योग्याला दिली जाते. ध्यानयोगाच्या अनुष्ठानानं संयमित झालेलं चित्त विषयांपासून परावृत्त होतं, तेव्हा मग असा साधक जीवात्मा आणि परमात्मा यामध्ये भेदभाव नाही हे पाहून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो. जे सुख सर्वोत्कृष्ट, अविनाशी, बुद्धिग्राह्य आणि इंद्रियांना अगम्य आहे, असं ते महासुख भोगत असताना तो योगी आत्मस्वरूपाच्या स्थितीपासून अजिबात विचलित होत नाही. आपल्या पंचेंद्रियांमुळं जे सुख मिळतं ते चिरकाळ टिकणारं नसतं आणि ते बाह्य जगावर अवलंबून राहतं. ध्यानयोगामुळं प्राप्त होणारं हे सुख कसं आहे तर ते आत्यंतिक आहे, अतींद्रिय आहे आणि बुद्धिग्राह्य आहे. असं सुख प्राप्त झाल्यावर त्याहून दुसरा कोणताही अधिक लाभ तो मानत नाही आणि त्या स्थितीमध्ये कितीही मोठं दुःख कोसळलं तरी त्यानं तो योगी आत्मस्वरूपापासून विचलित होत नाही. असं जे सुख त्याला मिळतं ते सर्वोच्च सुख असतं आणि ते शरीराच्या, इंद्रियांच्या पलीकडलं असल्यामुळं मग शरीराला कितीही त्रास झाला तरी देखील योगी त्याच आत्यंतिक सुखाच्या अवस्थेमध्ये राहतो. त्या दुःख संयोगाच्या वियोगाच्या अवस्थेला योग असं म्हणतात. साधकानं तो योग निश्चयपूर्वक निर्भय चित्तानं करावा. सामान्य माणसाच्या इंद्रियांचं संसारामध्ये असलेल्या विषयांकडं धावणं आणि ते प्राप्त झाले नाहीत तर दुःखमय होणं म्हणजेच त्याच्या मनाचा संसारातील दुःखांशी असणारा संयोग आहे.
अशा त्या संयोगापासून वियोग होणं म्हणजेच त्या दुःखांचा चित्तावर परिणाम न होणं, म्हणजेच चित्ताचा आत्मसुखाशी योग होणं. चित्ताचा आत्मसुखाशी योग हा नेहमीच असतो, पण चित्ताच्या संसारातील सुखदुःखांवर अवलंबून राहण्यामुळं त्याचा आपल्याला विसर पडलेला असतो. संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व इच्छांचा सर्वतोपरी त्याग करून, तसंच मनानं इंद्रियांचा सर्व बाजूंनी निग्रह करून, सात्विक धैर्यानं युक्त असलेल्या निश्चयात्मक बुद्धीनं मनाला हळूहळू विषयांपासून परावृत्त करावं आणि आत्मस्वरूपी स्थिर करून अन्य कशाचंही चिंतन करू नये. संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व इच्छांचा सर्वतोपरी त्याग करून, तसंच मनानं इंद्रियांचा सर्व बाजूंनी निग्रह करावा. पण असा मनाचा निग्रह करणं हे काही सोपं काम नाही. वर्षानुवर्ष इंद्रिय आणि त्यांचे विषय हे मनाला त्यांच्याकडे ओढत असतात. असं असताना सर्व इच्छांचा सर्वतोपरी त्याग अचानक ठरवून एकदम करणं शक्य नसतं. त्यासाठी मनाला या विषयांपासून हळूहळू परावृत्त करावं लागतं. हे अस्थिर आणि चंचल मन जिथं जिथं भरकटत जाईल तिथून त्याला निग्रह करून आत्म्याच्या ताब्यात आणावं. ज्याच्या मनाला शांती लाभली आहे, वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झाली आहे, रजोगुण नाहीसा झाला आहे, जो ब्रह्मरूप आणि पापरहित आहे, अशा ब्रह्मरूप योग्याला उत्तम सुख प्राप्त होतं. अकल्मषम म्हणजे जो पापरहित आहे, ज्याचे तमोगुण, मोह, आळस, प्रमाद हे नाहीसे होतील, तेव्हाच त्याला ती वृत्तीशून्य अवस्था प्राप्त होईल. शांत रजसम म्हणजे ज्याचा रजोगुण शांत झाला आहे, नाहीसा झाला आहे तो, म्हणजेच ज्याचा लोभ, अशांती, स्पृहा, आवेश नाहीसा झाला आहे तो. प्रशांत मनसम म्हणजे जो स्वाभाविकरित्याच शांत झाला आहे तो, ज्याचं मन अथांग आहे, ज्याच्यावर बाह्य आकर्षणांचा किंवा संकल्पविकल्पांचा काहीही परिणाम होत नाही तो. ब्रह्मभूतम म्हणजे हे जे सर्व काही आहे ते ब्रह्मस्वरूपच आहे अशा भावनेला गेलेला. अशा योग्याला उत्तम सुखप्राप्ती होईल असं इथं भगवान श्रीकृष्ण सांगतात. त्याप्रमाणे सर्व काळ आत्म्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करणारा पापरहित होतो आणि अनायासे ब्रह्मसाक्षात्कार रूपी परमावधीचं सुख मिळवतो. युंजन नेवम याचा अर्थ परब्रह्माचं, निर्गुणाचं ध्यान करणं. विगत कल्मषः म्हणजे अहंता आणि या संसारातील ममतारूपी विषय वासनांचा सर्वथा त्याग करून पापरहित होणं. ब्रह्मसंस्पर्श म्हणजे अहंकाराचा लवलेशही मनामध्ये राहू न देता परब्रह्माशी तल्लीन होऊन जाणं. अशा प्रकारे ज्या सुखाचा अनुभव त्या अद्वैत अवस्थेमध्ये येतो तो अत्युच्च परमावधीच्या सुखाचा असतो. योगानं ज्याचं मन शुद्ध आणि स्थिर झालं आहे तो सर्वांकडे समदृष्टीनं पाहतो. असा योगी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपणच आहोत आणि आपल्या ठिकाणी सर्व प्राणीमात्र आहेत असं पाहतो. जो मला प्राणीमात्रात सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो तो माझ्या दृष्टीआड होत नाही आणि त्याला मी दिसत नाही असं कधीही होत नाही. माझं एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या मला ज्ञानलक्षण भक्तीनं जाणतो तो सर्व उपाधींनी युक्त असला तरी माझ्या स्वरूपात एकरूप झालेला असतो. अरे अर्जुना, जो आपल्याप्रमाणेच सर्वांमध्ये सुख आणि दुःख समभावानं पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ आहे
असं मानावं. यावर अर्जुन म्हणाला, अरे मधुसूदना, तू जो सर्वत्र समदर्शनाचा योग सांगितलास त्याचा मनाच्या चंचल स्वभावापुढं निभाव लागत नाही. अरे श्रीकृष्णा, मन हे चंचल, अनावर, बलवान आणि हटवादी आहे. त्याचा निग्रह करणं हे वाऱ्याचा निग्रह करण्या इतकंच अवघड आहे असं मला वाटतं. त्याच्यावर श्री भगवान म्हणाले, अरे अर्जुना, अशा चंचल खोडकर मनाचा निग्रह करणं कठीण काम आहे यात मुळीच संशय नाही. परंतु सततचा अभ्यास आणि वैराग्यानं याचा निग्रह करता येतो. विरक्ती आणि अभ्यास यांच्या मदतीनं ज्यानं कधीही मनाला स्वाधीन केलं नाही त्याला योग प्राप्त होणं अत्यंत अवघड आहे असं मला वाटतं. परंतु जो आत्मसंयमन करून मनाला वश करण्याचा प्रयत्न करतो त्याला योगशास्त्रात सांगितलेल्या उपायानं योग प्राप्त होणं शक्य आहे. यावर अर्जुन म्हणाला, अरे श्रीकृष्णा, जो श्रद्धायुक्त आहे पण अल्प प्रयत्न करणारा आहे आणि अंतःकाळी मन योगापासून विचलित झाल्यामुळं त्या साधकाला योगाचं फळ प्राप्त झालं नाही तर तो कोणत्या गतीला जातो? हे महाबाहो श्रीकृष्णा, कर्ममार्ग आणि योगमार्ग या दोन्ही मार्गांपासून भ्रष्ट झालेला, मोक्षप्राप्तीच्या मार्गावर मूढ आणि निराधार झालेला साधक छिन्न विछिन्न झालेल्या ढगाप्रमाणे नष्ट तर होत नाही ना? अरे श्रीकृष्णा, माझ्या शंकेचं समूळ निरसन करण्यास फक्त तूच समर्थ आहेस. शंका नष्ट करण्यासाठी तुझ्याखेरीज दुसरा कोणी सामर्थ्यवान मला तरी वाटत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे पार्था, त्या पुरुषाचा इहलोकात नाश होत नाही आणि परलोकातही नाही. अरे बाबा, शुभ कर्म करणारा कोणताही साधक दुर्गतीला जात नाही. तो योगभ्रष्ट पुरुष पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन पुष्कळ वर्ष राहून मग सदाचारी वैभवशाली अशा कुलामध्ये जन्म घेतो. किंवा तो योगभ्रष्ट बुद्धिमान पुरुषांच्या कुळातच जन्म घेतो. परंतु हा अशा प्रकारचा जन्म या मृत्यूलोकात फार दुर्लभ आहे. अरे कुरुनंदन अर्जुना, त्याला त्या कुळात पूर्वजन्मात संपादन केलेल्या संस्कारयुक्त योगबुद्धीचा संयोग प्राप्त होतो. त्यामुळे तो पुढची योग भूमिका प्राप्त करण्यासाठी पुन्हा योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो. तो योगभ्रष्ट या जन्मी परतंत्र असला तरी पूर्वजन्मीच्या योगाभ्यासाच्या संस्कारानं त्याला योगाभ्यास खेचून नेतो. केवळ योगलक्षण जाणण्याची जिज्ञासा बाळगणाऱ्यालाही वेदरहस्यासारखे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे यथास्थितीत सहज प्राप्त होतात. योगमार्गाचं आस्थापूर्वक आचरण करून पातकापासून शुद्ध असल्यामुळं अनेक जन्मांच्या संस्कारांनी आणि मिळवलेल्या पुण्यामुळं ज्याचा अधिकार संपन्न झाला आहे असा तो योगी ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीमुळं मोक्षपदास जातो. तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्म करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून अरे अर्जुना, तू योगी हो. माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून जो श्रद्धायुक्त होऊन माझी भक्ती करतो तो सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये श्रेष्ठतम योगी आहे असं मी मानतो. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील आत्मसंयम योग नावाचा हा 6वा अध्याय इथे समाप्त झाला. चला तर मित्रांनो, या पुढील अध्यायांच्या प्रत्येक श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित निरूपण
तसंच संपूर्ण अध्यायांचा सलग सोप्या मराठीमध्ये अर्थ समजून घेण्यासाठी मनापासून थोडं काही अ डायलॉग विथ आवर माइंड या चॅनलला भेट देत राहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. जय श्रीकृष्ण. नमस्कार.